नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक भोंदू अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। 6व्या गुन्ह्यात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं अशोक खरात याला न्यायालयात हजर केलं। यावेळी सरकारी अभियोक्ता किरण भेंडबळ यांनी कोर्टासमोर सखोल तपासासाठी पोलीस कस्टडीची गरज असल्याचं ठामपणे मांडलं। तपासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्यासाठी आणि प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं अभियोक्त्यांनी स्पष्ट केलं। एसआयटीने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती एसआयटी तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थँक्यू। यानंतर न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय देत अशोक खरात याला 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली। दरम्यान या प्रकरणातील तपास आता अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।